राज्य सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। यंदा खरीप हंगामामध्ये झालेल्या पीक नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। आताच बघितलेल्या बातमीनुसार शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आता आली आहे। तुम्ही स्वतः बघितलं आहे शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सर्व शेतकरी बांधवांसाठी आता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। पीक विमा भरपाईचे तात्काळ वितरण आता सुरू करण्याचे आदेश देण्यामध्ये आले आहे। तुम्ही गेल्या कित्येक वर्षभरापासून पीक विम्याची वाट पाहिली, मात्र आता अनेक महिन्यांपासून थांबलेली रक्कम जमा न झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये खूपच चिंता वाढली होती। यावर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आज सांगितलं आहे की गेल्या कित्येक वर्षाचा पीक विमा आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी वितरण प्रक्रियेला गती देण्यामध्ये आली आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, गेल्या 3 वर्षापासून तुम्ही बातम्या ऐकल्या असतील की पीक विमा मंजूर झाला। जर पीक विमा मंजूर झाला होता तर मग शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये का जमा झाला नाही, तर यामागे खूपच मोठं गुपित होतं जे आता उघडकीस झालं आहे। बघा, गेल्या 3 वर्षापासून तुम्ही भरपूर दिवसापासून सुद्धा असं ऐकलं असेल की पीक विमा यांना आला, म्हणजे की लक्षामध्ये घ्या, तुमचे शेजारचे शेतकरी असो यांना पीक विमा आला परंतु तुम्हाला पीक विमा आला नाही। तर असं नाही शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, आतापर्यंत पीक विमा भेटलाच नाही। तुमच्या शेजारच्या व्यक्तीला जे काय पैसे आले होते तर ते पीक विम्याचे नाही, इतर कोणत्याही योजनेचे असू शकते। तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, पीक विमा नेमकं का आला नाही, याचं कारण तरी काय आहे। स्वतः राज्य सरकारच्या वतीने सांगण्यामध्ये आलं आहे की पीक विमा न येण्याची कारणे ते म्हणजे की सरकारने स्वतः पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला नव्हता। तुम्हाला माहीत असेल, राज्य सरकारच्या खूप मोठमोठ्या योजना सुरू आहे, जसे की लाडकी बहीण योजना, त्यानंतर नमो शेतकरी योजना। या योजनेलाच भरपूर मोठा निधी लागतो, त्याचमुळे पीक विम्यातून हा निधी डायरेक्ट नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजनेमध्ये वापरण्यामध्ये येत होता। त्यामुळे पीक विमा शेतकरी बांधवांना भेटलेला नव्हता। परंतु आता चिंता करू नका, सरकारच्या तिजोरीवर जास्त ताण न येता आता पीक विमा शेतकरी बांधवांना मिळणार आहे। कारण की स्वतः राज्य सरकारने सांगितलं आहे, शेतकऱ्याला या दुष्काळी काळामध्ये पीक विम्याची गरज आहे। तुम्हाला माहीत आहे, गेल्या कित्येक महिन्यापासून पाऊस सुद्धा पडायचं थांबलेलं आहे आणि शेतकऱ्यांची पिकं सुद्धा सुकून चाललेली आहे। बघा, आता या ठिकाणी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सर्व तांत्रिक अडथळे दूर करून डीबीटी प्रणाली पुन्हा वेगाने कार्यरत केली आहे। बघा, त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून वितरण केलं जात आहे। परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला असं वाटत असेल की सर्व शेतकरी बांधवांना हा पीक विमा मिळून जाईल, सर्व शेतकरी बांधवांना तर पीक विमा भेटणार आहे, परंतु आज फक्त महाराष्ट्र राज्यामधील 12 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यामध्ये येत आहे। त्यामुळे या पहिल्या टप्प्यामधील निधी आजपासून थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागला आहे। या निर्णयामुळे विशेषतः अतिवृष्टी, गारपीट व ढगफुटीने प्रभावित भागांमधील शेतकऱ्याला मोठा दिलासा आता मिळणार आहे। तर मग आता अतिशय महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, पीक विमा रक्कम अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने शेतकऱ्याला कर्जफेड, नवीन हंगामाची तयारी आणि दैनंदिन खर्च सांभाळणे कठीण झालं होतं। याचमुळे सरकारच्या माध्यमातून सर्वात पहिल्यांदा कर्जमाफी देण्यामध्ये आली आणि भरपूर शेतकरी बांधवांना ह्या कर्जमाफीचा लाभ मिळाला। परंतु काही शेतकरी बांधव असे देखील आहे ज्यांना कर्जमाफी आतापर्यंत भेटली नाही। त्यामुळे सरकारने अगोदर कर्जमाफी दिली आणि नंतर आता पीक विमा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। बघा, आता शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, या परिस्थितीची गंभीरता लक्षामध्ये घेऊन शासनाने आता तोडगा काढण्याचं काम केलं आहे, ज्यामुळे मदत आता तुमच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे। तर मग आता अतिशय महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहे आणि ज्यांची माहिती शासनाच्या नोंदीमध्ये पूर्णपणे बरोबर नोंदवली गेली आहे, अशा शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर प्राधान्य देण्यामध्ये येत आहे। आज दिवसभरामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवहार होणार असून प्रत्येक बँकेला यासाठी विशेष सूचना देण्यामध्ये आल्या आहे। शासनाचा उद्देश हा आहे की आज जास्तीत जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण
व्हावं. बघा म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 12 जिल्ह्यामध्येच आज वाटप केलं जाणार आहे. परंतु जे पात्र शेतकरी बांधव ठरले अशांना मात्र वंचित ठेवलं जाणार नाही. तर मग आता लक्षामध्ये घ्या, मंत्रिमंडळाच्या अलीकडील बैठकीत पिकानुसार लक्षामध्ये घ्या. आता या ठिकाणी सरकारने सांगितलं पिकानुसार तुम्हाला रक्कम मिळणार. बघा जर तुमचं पीक मका असेल किंवा या ठिकाणी तूर असेल तर अशा वेगवेगळ्या पिकानुसार बघा वेगवेगळी तुम्हाला रक्कम मिळणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता तुमच्या जर कोणत्या पिकाचं जास्त नुकसान झालं आणि कोणत्या पिकाचं कमी नुकसान झालं असं पण हमखास होत असते. जर शेतकऱ्याचं ऊस पीक असेल तर ऊस पिकाचे हमखास कमी नुकसान हे होत असते. लक्षामध्ये घ्या, हा गेल्या काही वर्षाचा पीक विमा आहे. त्यामुळे या ठिकाणी गेल्या काही वर्षामध्ये खूपच मोठा पाऊस आणि वादळी पाऊस येत होता. बघा अनियमित पावसाचा पॅटर्न, हवामानातील अचानक बदल, गारपीट आणि ढगफुटीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. यामुळे लाखो शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये होते. बघा शासनाने या परिस्थितीचा सर्वांगीण आढावा घेतला होता. पंचनामे सुद्धा झाले होते. आता तुमच्या शेजारच्या शेतकऱ्यांचा पंचनामा झाला असेल किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये पंचनामा झाला असेल किंवा तुमच्या तालुक्यामध्ये पंचनामा झाला असेल तर मग तुम्हाला आता निश्चिंत राहायचं आहे. कारण की शेतकरी बांधवांनो, यादीनुसार आज पीक विमा जमा करण्याचा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे. बघा तुमचा स्वतःच्या शेताचा जरी पंचनामा झाला नसेल परंतु तुम्ही पीक विम्यामध्ये नोंद केली असेल, पीक विमा भरला असेल तर बघा शासनाने या परिस्थितीचा सर्वांगीण आढावा घेऊन एक स्वतंत्र मोठा आर्थिक पॅकेजला आता मंजुरी दिली आहे. या पॅकेजसोबतच पीक विम्याची प्रत्यक्ष रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यात मोठी मदत होणार आहे. ही मदत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आधार आता ठरत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने वितरणासाठी 3 टप्प्यांची योजना जाहीर केली. तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. या 3 टप्प्यानुसारच वितरण होणार आणि शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार. पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यामध्ये आलं. या जिल्ह्यामध्ये पीक विमा रक्कम तात्काळ जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आणि बघा राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये दुसरा आणि तिसरा टप्पा लवकरात लवकर वितरित सुद्धा करण्यामध्ये येणार आहे. डीबीटी व्यवहारांना दररोज तांत्रिक मर्यादा असल्यामुळे काही ठिकाणी रक्कम जमा होण्यासाठी काही तास किंवा 1 दिवस पण जास्तीचा लागू शकतो. तरीही सरकारने सर्व जिल्ह्यांना प्रक्रिया जलद गतीने करण्यामध्ये यावी यासाठी स्पष्टपणे आदेश आता दिले आहे. शेतकऱ्याला शक्य असो तितक्या लवकर आता पीक विमा मिळणार आहे. कारण की गेल्या 3 वर्षापासून शेतकरी बांधवांना पीक विमा भेटला नाही. तर मग आता शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, पिकांच्या नुकसानीनुसार तुम्हाला भरपाईचे दर वेगवेगळे ठरविण्यामध्ये आले आहे. एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा, भात, सोयाबीन, कापूस, मूग, तूर, उडीद, बाजरी आणि अन्य पिकांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यामध्ये आलेली आहे. नुकसानीचे प्रमाण 33% जास्त असल्यास शेतकऱ्याला संपूर्ण रक्कम मिळणार आहे. तर बघा कमी नुकसानीच्या प्रमाणामध्ये सुद्धा शासनाने पीक विमा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु ज्यांचं नुकसान झालं नव्हतं अशांना मात्र कमी पीक विमा मिळणार आहे. भरपूर शेतकरी बांधव ऊसाची लागवड करतात तर ऊसाचं नुकसान हमखास कमी होत असते. त्यामुळे ऊस लागवड केलेल्या शेतकऱ्याला कमी पीक विमा मिळणार आहे. तर मग जास्तीचा पीक विमा कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार? भात, सोयाबीन, कापूस, मूग, तूर, उडीद अशा या ठिकाणी शेतकरी बांधवांना जास्त पीक विमा मिळणार. बाजरी जरी केल्या असेल तर मग या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पीक विमा मिळणार आहे. तर मग आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, भात पिकाच्या नुकसानीचा राज्य सरकारने विशेष उल्लेख केलेला आहे. काही भागामध्ये पावसाचा जोरदार तडक्यामुळे भात शेती उद्ध्वस्त झाली. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्याला सर्वाधिक मदत देण्याचा निर्णय आता झाला आहे. त्यानंतर सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याला देखील सरकारकडून पीक विमा मिळत आहे. केंद्र व राज्य दोन्ही सरकारची ही मदत आता एकत्रित मिळत आहे. तूर, मूग आणि उडीद या कडधान्याच्या उत्पन्नावरही मोठा परिणाम झाल्याने भुईसाप करून निधी वाटप करण्यामध्ये येत आहे. लक्षामध्ये घ्या, सरकारने आता निर्णय घेतला की शेतकरी बांधवांना पीक विमा देण्यामध्ये येणार. आता बघा शेतकरी बांधवांनो, नुकसानग्रस्त
भागांमध्ये विशेषतः उत्तर महाराष्ट्र पिकांचे मोठे नुकसान झालेल्या अहवालात स्पष्टपणे दिसते. त्यामुळे पहिल्या टप्प्यामधील जिल्ह्यामध्ये या भागाला बघा अग्रक्रम देण्यामध्ये आला आहे. बघा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये भात आणि कडधान्य पिकांचे नुकसान झाल्याने त्यांनाही या मदतीमध्ये समाविष्ट करून घेण्यामध्ये आले आहे. बघा जिल्हा अधिकाऱ्यांना 24 तास सतत मॉनिटरिंग करण्याचे आदेश देण्यामध्ये आले आहे. प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी राज्य सरकारने बँक अधिकाऱ्यांशी संवाद देखील वाढवला आहे. जेथे नेटवर्क अडचणी आहे तिथे विशेष टीम पाठवून तांत्रिक समस्या सोडायला सांगितलं आहे. काही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये. बघा बँक शाखामध्ये जास्त गर्दी होऊ नये म्हणून आता या ठिकाणी जास्त काउंटर उघडायला सांगितले आहे. या सर्व उपाययोजनांमुळे निधी वेळेमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पोहोचणार आहे आणि शेतकरी बांधव आता खुश झाले आहे. कारण की गेल्या कित्येक वर्षापासून पीक विमा भेटला नव्हता आणि अखेर आता पीक विमा वाटपाला सुरुवात झाली आहे. तर मग आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांच्या यादीमध्ये 12 जिल्ह्याचा समावेश करण्यामध्ये आला आहे. यामध्ये सर्वात पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की पुणे जिल्हा. या भागामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि बाजरी पिकाचे मोठे नुकसान नोंदवले गेले होते. त्यामुळे पीक विमा मिळणार. त्यानंतर अहमदनगर लक्षामध्ये घ्या किंवा अहिल्यानगर सुद्धा आपण म्हणू शकतो. बघा वारंवार बदलत्या हवामानामुळे द्राक्ष बाग आणि ऊस शेतीचे नुकसान झाले. तर लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, आता जर तुमचं ऊस पीक असेल तर तुम्हाला कमीच रक्कम मिळणार आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की नाशिक. बघा गारपिटीमुळे द्राक्षे, कांदा आणि भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. त्यानंतर बघा चौथ्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की सातारा. ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये पिकं ही वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं. आता पीक विमा शेतकरी बांधवांना मिळत आहे. त्यानंतर 5व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की सांगली. कृष्णा नदीकाठच्या परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊन ऊस शेती उद्ध्वस्त झाली आणि शेतकरी बांधवांचं नुकसान झालं. यामुळे पीक विमा देण्यामध्ये येत आहे. आता 6व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की कोल्हापूर. मुसळधार पावसामुळे बघा भात शेतीला मोठे नुकसान सहन करावं लागत होते. बघा यामुळे आता पीक विमा मिळणार. सोलापूरमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे बाजरी आणि ज्वारी पिकांवर प्रतिकूल परिणाम दिसून आला होता. त्यानंतर आहे पुढील क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे की धुळे. अनियमित पावसामुळे कपासी आणि मका पिकं बाधित झाली. यांना मोठा फटका बसला. यामुळे शेतकरी बांधवांना आता पीक विमा देण्याचा निर्णय सरकारच्या वतीने घेण्यामध्ये आला. आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, हा पीक विमा जमा तर होणार, परंतु सरकारने यासाठी काही निवडक बँकांची यादी सांगितली आहे. अगदी एका मिनिटामध्ये आपण बँकांची सुद्धा यादी बघून घेणार आहोत. परंतु अतिशय महत्त्वाचे आहे ते म्हणजे की जिल्ह्यांची यादी. बघा जर बँकांच्या यादीमध्ये तुमचं नाव नाही आलं तर मग तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. लक्षामध्ये घ्या, जर तुमचं नाव जर बँकांच्या यादीमध्ये आलं तर मग तुम्हाला 100% पीक विमा मिळू शकतो. तर मग आता लक्षामध्ये घ्या 9व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की जळगाव. केळी व कापूस लागवडीला वादळी वाऱ्याचा तडका बसला होता. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता पीक विमा तुम्हाला मिळणार. त्यानंतर 10व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की परभणी. सतत पडणाऱ्या पावसामुळे तूर आणि सोयाबीन पिकाचं नुकसान झालं होतं. 11व्या क्रमांकाचा जिल्हा आहे उस्मानाबाद. कोरड्या हवामानामुळे हरभरा आणि ज्वारी उत्पादनामध्ये मोठी घट आढळून आली. बघा त्यामुळे पीक विमा मिळणार आहे. आता 12व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की लातूर. बघा या भागामधील शेतकरी बांधवांचं तूर आणि मका पिकाचं नुकसान झालं होतं. त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून पीक विमा देण्याचा निर्णय घेण्यामध्ये आला. बघा आता बँकांची यादी सुद्धा सरकारच्या वतीने जाहीर करण्यामध्ये आली आहे. तर लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यासाठी सहभागी बँकांची यादी आता आली आहे. यामध्ये SBI बँकेचा समावेश आहे, म्हणजे की स्टेट बँक ऑफ इंडियाचा समावेश आहे. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्राचा समावेश आहे. त्यानंतर बँक ऑफ इंडिया, त्यानंतर HDFC बँक, त्यानंतर ICICI बँक, त्यानंतर ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक. बघा
पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक बघा या बँकांचा समावेश आहे. जर तुम्ही कोटक महिंद्रामध्ये जर खातं उघडलं असेल तर तुम्हाला लाभ मिळणार. त्यानंतर बँक ऑफ बडोदा आणि सर्वात महत्त्वाच्या बँके आहे त्या म्हणजे की पोस्ट ऑफिस बँक आणि SBI बँक. या बँकेमध्ये सर्वात अगोदर वितरण होणार हे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे. आता शेतकरी बांधवांनो अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की लक्षामध्ये घ्या, पीक विमा तर मिळणार आहे परंतु शेतकरी बांधवांची KYC पूर्ण असायला हवी. जर KYC पूर्ण असेल तरच मग या पीक विम्याचं वितरण करण्यामध्ये येणार आहे. शेतकरी बांधवांनो जर तुमचं नाव यादीमध्ये आलेलं नसेल तर चिंता करू नका, पुढील यादीसुद्धा तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही या चॅनलमध्ये नवीन आलेला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. ही होती मोठी खुशखबर. धन्यवाद.